उपोषण सुटले। कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावे तसेच 19 सप्टेंबर 2024 रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इस्माने आमदार काळे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांचे नाव घेतले होते। याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी दत्ता काले, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, संदीप देवकर यांनी आमरण उपोषण पुकारले होते। गांधी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अन्नत्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली। यावेळी डीवायएसपी शिरीष वमने, युवा नेते विवेक भैया कोल्हे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत मागणीनुसार गोळीबार घटनेतील आमदार व त्यांचे स्वीय सहाय्यकांवर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी व अवैध धंदे बंद होण्यासाठी कार्यवाही करू असे सूचित केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले। उपोषणकर्त्यांनी पोलीस दलाकडे काही मागण्या केलेल्या होत्या। कोपरगाव शहरात 19 तारखेला जी गोळीबाराची घटना घडली त्याच्या अनुषंगाने त्यांनी कोपरगाव शहरातील अवैध धंद्यांबाबत हे जे उपोषण केले होते त्या अनुषंगाने आमची त्यांच्याशी चर्चा झाली। त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे। या आमच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण मागे घेत आहोत असे सांगितलेलं आहे। त्या अनुषंगाने आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तसेच माझ्या ऑफिसमधून कोपरगावमधील ज्या काही तक्रारी असतील आणि जे निवेदनातील मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू। उपोषणकर्ते दत्ताभाऊ काले असतील, बबलू शेटवाणी असतील, संदीपजी देवकर असतील, विनोदजी राक्षे असतील आणि विजूभाऊ आढाव असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी अमरण उपोषण त्या ठिकाणी निवेदन देऊन बसले होते आणि ते सकाळपासनं या ठिकाणी उपोषण स्थळी बसलेले असताना आज डीवायएसपी साहेब वमने साहेब यांनी आत्ताच येऊन त्यांच्या असलेल्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून आणि आश्वासित केलेलं आहे की मागणीप्रमाणे आम्ही कारवाई करू। या ठिकाणी ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचं सर्व आम्ही निवारण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता उपोषणकर्त्यांनी ते उपोषण सोडलेलं आहे। सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव 2024 दिनांक 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव। 100हून अधिक कंपन्या, 10,000 अधिक रोजगार। या संधीचा हजारो युवक युवतींनी लाभ घ्यावा। बेरोजगार हटवू, कोपरगाव घडवू।